विजय विजय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, जेव्हा होईल व्यसन मुक्ती, जेव्हा होईल व्यसन मुक्ती, तेव्हा वाढेल महाराष्ट्राची शक्ती. भोंदू बाबांची करू नका भक्ती, भोंदू बाबांची करू नका भक्ती, आणि आपण असं केलं तर कधीच होणार नाही तुमची मुक्ती. जर केली तुम्ही रोज नशा, जर केली तुम्ही रोज नशा, तर समाजामध्ये होईल तुमचा हशा. तुम्ही तर आहात आमची फार मोठी आशा, तुम्ही आहात आमची फार मोठी आशा, आणि मराठी आहे आमची भाषा. मग का करताय आपण नशा? मी सुद्धा करतो नशा, पण ती बाबासाहेबांच्या विचाराची नशा. मी सुद्धा करतो नशा, पण ती बाबासाहेबांच्या विचाराची नशा. म्हणून मला दिसते माझ्या जीवनामध्ये फार मोठी आशा. तर आज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या ठिकाणी संजय शिरसाटजी, जे आमच्या दलित पॅंथरच्या मुव्हमेंटमध्ये आमच्यासोबत होते, आज ते महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत. मी सुद्धा दलित पॅंथरच्या मुव्हमेंटमधून सामाजिक न्याय खात्याचा मंत्री झालो होतो. आमचे चंद्रकांत हंडोरे हे सुद्धा पॅंथरच्या मुव्हमेंटमधून सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले. पण आम्हाला फक्त सामाजिक न्याय खातंच मिळते, दुसरं खातं मिळत नाही. कारण सामाजिक न्याय देण्याची आमच्यामध्ये तशी शक्ती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली ती सामाजिक न्यायासाठी, आर्थिक न्यायासाठी, प्रत्येकाला समानता मिळवून देण्यासाठी. बाबासाहेब नसते तर या ठिकाणी संजय शिरसाट तुम्हाला पाहायला मिळाले नसते, आठवले तुम्हाला पाहायला मिळाले नसते. आणि आम्ही सर्व इथं आपले हर्षदीप कांबळे आहेत, आमच्या समाजाचे ते IAS अधिकारी आहेत. या ठिकाणी डॉक्टर तुषार राठोडजी आलेले आहेत. आमदार आपण मुखेडचे आमदार आहात, नांदेडचे आपण आमदार आहात. राहुल नार्वेकर साहेब इथं आले होते, ते याच भागाचे आमदार आहेत. विधानसभेचे ते अध्यक्ष आहेत. श्रीमती दीपा मुधोळ मुंडेजी या समाज कल्याणचे आयुक्त आहेत. आणि दुसरे हमारे सत्यपाल महाराज, म्हणजे या ठिकाणी आलेले आहेत सत्यपाल महाराज, म्हणून मी इथं आलेलो आहे आज. म्हणजे हे सगळे आहेत महाराज, हे सगळे आमच्या पाठीशी उभे राहतात महाराज, म्हणून आमचं येतंय राज. पण महाराज असावे ते खराज सारखे महाराज असू नयेत. पण अनेक महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची नशामुक्तीच्या संबंधामध्ये भूमिका मांडलेली आहे. अनेक लोकांची नशा सोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. माझ्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने सर्व भारतामध्ये नशामुक्ती अभियान आम्ही सुरू केलेलं आहे.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेलं जे सरकार आहे त्या सरकारला नशामुक्त भारत बनवायचा आहे, गरिबीमुक्त भारत बनवायचा आहे, विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेला भारत आम्हाला बनवायचा आहे, महाराष्ट्र आम्हाला बनवायचा आहे. देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बलशाली बनवायचा आहे आणि त्यासाठीच आपणाला नशेपासून मुक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. आज या ठिकाणी 100 लोकांचा सत्कार, ज्यांनी नशा सोडलेली आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. त्यांना एवढीच नम्र विनंती आहे की तुम्ही नशा सोडलेली आहे किंवा नशामुक्त करण्यामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तींचा, ज्यांनी नशा सोडले ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे, त्यांनी पुन्हा नशा जर केली तर त्यांचा पुरस्कार रिटर्न करण्यात येईल. आणि आपण जीवनामध्ये पिऊ नका दारू. जर कोणी घेतली दारू तर त्याला चौकामध्ये आम्ही मारू. पण दारूचे जे व्यसन आहे ते व्यसन, पण अनेक लोक म्हणतात की डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीराला चांगलं करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं तेवढी घ्या, औषध म्हणून घ्या, जास्त अजिबात घेऊ नका. तर ठीक आहे, तर नशामुक्त जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण नशामुक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक कुटुंब बर्बाद झालेली आहेत. अनेक लोक, अनेकडची मुलं जे आहे ते ड्रग्ज मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये, कॉलेजमध्ये घेतात. अनेकदम पूर्णपणे नशेमध्ये असतात, ते एकदम नशेमध्ये असतात, ते कुठे असतात त्यांनाही कळत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना अशा नशेपासून मुक्त करण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा तसा अत्यंत आपल्या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये नंबर 1 ला असणारा महाराष्ट्र आहे. बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील. महात्मा गांधी सुद्धा महाराष्ट्राचेच. मुंबई प्रांत ज्यावेळेला होता त्यावेळेला सगळा गुजरात महाराष्ट्रामध्ये होता. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र हे सगळे प्रांत होते आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. मराठवाडा निजाम संस्थानामध्ये होता. विदर्भ हा मध्य भारतामध्ये होता. नागपूर त्याची राजधानी होती आणि मुंबई प्रांताची राजधानी मुंबई होती. त्याचे अनेक नेते जे आहेत, अनेक नेते महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्यांनी आपणाला दिशा दिलेली आहे, या देशाला दिशा दिलेली आहे. स्वातंत्र्याचा जो लढा होता त्या लढ्यामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे. अनेक लोकांनी फार मोठी कामं केलेली आहेत. सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. अनेक क्षेत्रामध्ये, शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आहे. आमचा कोकणामध्ये आहे हापूस, आणि विदर्भामध्ये, मराठवाड्यात आहे कापूस. म्हणजे कापसाचं उत्पादनही आहे, आंब्याचं उत्पादन आहे, द्राक्षाचं उत्पादन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वस्तू या एक्सपोर्ट होतात. आणि नरेंद्र मोदींची हीच भूमिका आहे की मेड इन इंडिया, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सगळ्या वस्तू आपण बनवल्या पाहिजेत. बाहेरून एक ही वस्तू आणता कामा नये. आणि कधी कुणाचं युद्ध होईल हे सांगता येत नाही. एकदा युद्ध सुरू झालं की अनेक अडचणी येतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध सुरू आहे. त्यामुळं या ठिकाणी इराणचे आपले संबंध चांगले आहेत, अमेरिकेचे आपले संबंध चांगले आहेत, इस्रायलबरोबर आपले संबंध चांगले आहेत. पण युद्ध आम्हाला नको आहे आम्हाला युद्ध. आम्हाला हवं आहे गौतम बुद्ध. त्यामुळे शांती आपल्याला हवी आहे. त्यामुळे शांतीच्यासाठी आपल्याला नशेपासून मुक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. मनशांतीसाठी नशामुक्ती आवश्यक आहे. आणि प्रगतीसाठी, विकासासाठी नशा करणं अत्यंत अयोग्य आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारच्या वतीने काल आणि आज 2 दिवसाचा अत्यंत चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे.
13 संस्थांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आदरणीय भिकू संघ आमचा या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. आणि असा जो कार्यक्रम आहे अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. आणि संजय शिरसाट चवळीतून आलेले आहेत, डॅशिंग नेते आहेत, एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. आणि एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत म्हणून ते डॅशिंग आहेत, म्हणजे डॅशिंग आहेत. कारण एकनाथ शिंदे हे डॅशिंग आहेत, त्यांनी अनेक लोकांचं वॉशिंग केलेलं आहे. त्यामुळे जीवनामध्ये डॅशिंग असल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाहीये. मी सुद्धा नंतरच्या काळामध्ये डॅशिंग होतो. मी जर असाच बसलो असतो तर मला काय मंत्रिपद मिळालं नसतं. आणि मला तिसऱ्यांदा मला राज्यसभा मिळालेली आहे. 3 वेळेला मी लोकसभेमध्ये होतो. आणि आरपीआयच्या इतिहासामध्ये कदाचित 6 वेळेला संसदेमध्ये असणारा मी एकटाच असण्याची शक्यता आहे. आणि 6 वेळेलाच काय, मी 7व्या वेळेला, 8व्या वेळेला, 9व्या वेळेला मी त्या ठिकाणी असणार आहे. कारण नरेंद्र मोदींचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. आणि अनेक लोकांना वाटत होतं की आठवलेंचा पत्ता होणार आहे कट. अनेक लोक म्हणत होते आठवलेंचा होणार आहे पत्ता कट. मी बोललो हट. म्हणजे माझा सहजासहजी पत्ता कट होऊ शकत नाही. त्यामुळं ठीक आहे, म्हणजे तो काही विषय नाही. पण आज आजचा जो कार्यक्रम अत्यंत देखणा आहे, अत्यंत चांगला आहे. आणि संजय शिरसाट म्हणजे एकत्र आल्यामुळे रामदास आठवले आणि संजय शिरसाट एकत्र आल्यामुळे रामदास आठवले आणि संजय शिरसाट लावून टाकतो आम्ही दारू पिणाऱ्यांची वाट. त्यामुळे ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात, मान्यवर मंचकावर उपस्थित आहेत. आणि आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम होत आहे. आपल्या सगळ्यांचा आभार. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय नशामुक्ती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.